Hello everyone, in last lecture we have solved the numerical examples related to the Gauss law, applications of Gauss law, electric potential due to a point charge, electric dipole in an external electric field. Okay, today we will solve the numerical examples related to capacitors. Capacitors जे पार्ट आहे त्याच्यामध्ये जे न्यूमेरिकल्स येणार आहे ते आज आपण इथे स्टडी करणार आहे. ठीक आहे, त्यामध्ये फर्स्ट न्यूमेरिकल आहे इथे when 10 raised to 8 electrons are transferred from one conductor to another. म्हणजे इथे कॅपॅसिटर मध्ये काय असतो, दोन कंडक्टिंग प्लेट्स असतात. फॉर एक्झाम्पल इथे एक कंडक्टिंग प्लेट असणार आहे आणि इथे एक असणार आहे. इथे प्लेट P1 असणार आहे, इथे प्लेट P2 असणार आहे. ओके, तर याच्यामधून इलेक्ट्रॉन्स किती ट्रान्सफर झाले इथून, फॉर एक्झाम्पल P1 पासून तर P2 मध्ये इलेक्ट्रॉन्स किती ट्रान्सफर झाले, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल्स टू 10 raised to 8 electrons. Okay, 10 raised to 8. Then a potential difference of 10 volt appears between the conductors. म्हणजे ज्यावेळेस हे ट्रान्सफर होणार आहे त्यावेळेस इथे याच्यामध्ये जे पोटेन्शियल असणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स, तर ते क्रिएट झालं. तो किती आहे, V इज इक्वल्स टू 10 वोल्ट. ओके, देन नेक्स्ट फाइंड द कॅपॅसिटन्स बिटवीन द टू कंडक्टर्स. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये C फाइंड आउट करायचा आहे. ओके, कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर. त्यासाठी फॉर्म्युला कोणता घेणार आहे, ते फॉर्म्युला घ्यायचा अगोदर. फॉर्म्युला इज C इज इक्वल्स टू Q अपॉन V. हा त्याचा फॉर्म्युला आहे. पोटेन्शियल डिफरन्स जर दिलेला असेल तर त्यावेळेस V आणि Q हा फॉर्म्युला तिथे यूज करायचं. आता त्यामध्ये V तर डायरेक्टली दिलेला आहे, बट Q दिलेला आहे का याच्यामध्ये, नाही. तर Q साठी अगोदर फॉर Q साठी इथे काय करायचं, जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असणार आहे, इलेक्ट्रॉनची सिंगल इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू इनटू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ते केल्यानंतर आपल्याला टोटल चार्ज किती येणार आहे ते मिळेल इथे. म्हणजे इथे काय करायचं, सिम्पली द टोटल चार्ज Q विल बी इक्वल्स टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इनटू द चार्ज ऑन सिंगल इलेक्ट्रॉन. किती असतो तो, E. म्हणजे इथे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज 10 raised to 8 इंटू नंबर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन किती असतो 1.6 इंटू 10 raised to -19 कुलम एवढा असतो. ओके, ती व्हॅल्यू इथे पुट करायची. इथे 8 - 19 दॅट इज किती येणार इथे 10 raised to -11. 1.6 इंटू 10 raised to -11 एवढे त्याच्यामध्ये चार्ज असणार आहे कुलम. ओके, आणि याच्यावरून जर आपण फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट केली Cच्या फॉर्म्युलामध्ये, C विल बी इक्वल्स टू Q ची व्हॅल्यू किती असणार आहे आता 1.6 इंटू 10 raised to -11 डिवायडेड बाय V किती दिलेला आहे 10 डिवायडेड बाय 10. ओके, हा 10 raised to 1 आहे, किती आहे 10 raised to 1 आहे. इथे वर गेल्यानंतर किती होणार ते 10 raised to -1 -1 -11 म्हणजे किती होणार ते 10 raised to -12 दॅट इज 1.6 इंटू 10 raised to -12. आणि युनिट काय येणार याचा, कॅपॅसिटन्स आहे आणि कॅपॅसिटन्सचा युनिट काय असतो फॅरेड. म्हणजे याचा आन्सर किती आला 1.6 इंटू 10 raised to -12 फॅरेड. प्रत्येक वेळेस इथे युनिट लिहायचं विसरू नका, तिथे मार्क्स रिड्यूस होतात. ओके, हे झालं त्याचं सोल्युशन, एकदम सिंपल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड आपल्याला इथे सेकंड न्यूमेरिकल घ्यायचं आहे, ते मी इथे लिहून घेतलेलं आहे. सेकंड मध्ये काय दिलेलं आहे, फ्रॉम द फिगर गिवन बिलो फाइंड द व्हॅल्यू ऑफ द कॅपॅसिटर C इफ द इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स बिटवीन A and B इज टू बी 1 मायक्रोफॅरेड. ऑल अदर कॅपॅसिटर्स आर इन द मायक्रोफॅरेड. ओके, आता इथे एक फिगर दिलेली आहे आपल्या, आणि हे कशी दिलेली आहे, कॅपॅसिटर्स इन सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन हे बघितलं आहे आपण. ठीक आहे, तर त्याचा अगोदर एक ओव्हरलुक घेऊ. जर दोन कॅपॅसिटर, फॉर एक्झाम्पल इथे काय आहे, दोन कॅपॅसिटर्स असे सिरीजमध्ये असेल, सिरीजमध्ये इथे C1 असेल, इथे C2 असेल, तर यांचा दोन्ही कॅपॅसिटर काढून फक्त एक लावायचं असेल तर इथे आपण काय करतो, फॉर्म्युला काय येईल याच्यामध्ये 1/CS. म्हणजे काय आहे, सिरीज कॅपॅसिटर इन सिरीज, त्याचं कॉम्बिनेशन केल्यानंतर कसं असतो ते 1/C1 प्लस 1/C2 असतो. ओके, आणि जर दोन कॅपॅसिटर इथे पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये असेल, फॉर एक्झाम्पल इथे एक असेल, यालाच पॅरललमध्ये दुसरं एक कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे, असं जर कॉम्बिनेशन असेल, इथे C1 असेल, इथे C2 असेल, आणि दोघांना कंबाईन केल्यानंतर
त्याचा एक सिंगल जे कॅपॅसिटन्स मिळणार आहे त्यासाठी आपण काय करतो इथे कॅपॅसिटर्स इन पॅरलल इज इक्वल्स टू C1 प्लस C2 दोघांची ॲडिशन करायची. तर इथे कॉम्बिनेशन दिलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे इथे जे C आहे याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. बाकीची सगळ्यांची दिलेली आहे, फक्त याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, तर त्यासाठी इथे काय करणार आपण सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशनचा यूज करणार. तर याच्यामध्ये सगळ्यात आधी सर्किटला आपण ब्रेक करत चालू. ठीक आहे, ब्रेक करत असताना आता अगोदर कोणतं घेऊ आपण, फॉर एक्झाम्पल इथलं घेऊ. हा एवढं जर पार्ट पाहिलं आपण, हा पार्ट पाहिलं तर ते कसं दिसतंय, दोन कॅपॅसिटर्स कसे आहे एकमेकांचे पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आहे. आणि जर इथे पॅरलल कॉम्बिनेशन असेल म्हणजे काय C4 अँड C5 हे कसे आहे आर इन पॅरलल. ठीक आहे, इथे पॅरललमध्ये आहे म्हणून काय करणार पॅरललमध्ये जर असेल तर दोघांचं काय करायचं जे कॉम्बिनेशन फायनल रिझल्टंट असणार आहे दोघांचा CP कॅपॅसिटर्स इन पॅरलल ते काय असणार आहे C4 प्लस C5 दोघांची काय करायची फक्त ॲडिशन. देअरफॉर CP विल बी इक्वल्स टू C4 किती आहे इथे 4 आहे आणि C5 पण किती आहे 4. 4 प्लस 4 दॅट इज 8. ओके, म्हणजे दोन्ही कॅपॅसिटर्स काढून टाकायचे आणि त्याच्याऐवजी काय घ्यायचं फक्त एक CP एवढं कॅपॅसिटर घ्यायचं, त्याची व्हॅल्यू किती पाहिजे 8 पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक जर पाहिलं आपण तर इथे हे दोन C1 आणि C2 कसं कॉम्बिनेशन दिसतं इथे दोन्ही सिरीजमध्ये कंबाईन आहे. ओके, म्हणजे कोणतं C1 अँड C2 आर इन सिरीज आणि सिरीजमध्ये असेल तर त्यावेळेस त्याचा रेजिस्टन्स इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काय असतो 1/CS इज इक्वल्स टू 1/C1 प्लस 1/C2. ओके, असं करून घ्यायचं. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायची. व्हॅल्यूज पुट करत असताना C1ची व्हॅल्यू किती आहे 8 1/8 प्लस इथे C2ची व्हॅल्यू 1/C2 किती आहे 4 1/4 म्हणजे दोघांचा डिनॉमिनेटर सेम केलं तर 8 करायचं असेल तर इथे किती मल्टिप्लाय करायचं 2 ने मल्टिप्लाय करायचं. दॅट इज 1/8 प्लस 2/8 म्हणजे किती आला हा 3/8. 3/8 काय आलेला आहे 1/CS आलेला आहे. आणि जर आपल्याला फक्त CS पाहिजे तर CS किती येणार मग CS विल बी इक्वल्स टू याचा अपोजिट म्हणजे 8/3. ओके, आता इथे एक कॅपॅसिटर आहे आणि इथे एक कॅपॅसिटर आहे. ओके, म्हणजे हे दोन्ही काढून टाकायचे आणि त्याच्याऐवजी एक सिंगल कॅपॅसिटर इथे यूज करायचं. म्हणजे जे आता याला जर आपण इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्सच्या फॉर्ममध्ये लिहिलं कसं लिहिता येईल आता ड्रॉ करायचं. आपण परत ड्रॉ करू. इथे असणार आहे A पॉईंट. ओके, त्याच्या पुढं काय आहे इथे C आहे. इथे मी काय करतो C दाखवतो. त्याच्यानंतर काय एक ब्रँच आलेली आहे. एक ब्रँच नंतर काय इथे C3 आलेला आहे. फॉर एक्झाम्पल इथे C3 असणार आहे, इथे C असणार आहे. ओके, C फक्त. त्याच्यानंतर आपण काय केलं हे दोन्ही काढून टाकले आणि त्याच्याऐवजी काय करायचं फक्त आपल्याला एक यूज करायचा आहे. एक कोणता असणार आहे तो इथे पॅरलल कॉम्बिनेशनसाठी आपण काय घेतलेलं आहे CP घेतलेलं आहे. याच्याऐवजी काय करायचं फक्त CP घ्यायचं. ठीक आहे, हा खाली गेला. त्याच्यानंतर C नंतर इथे ब्रँच आलेली आहे. त्याचा आता दोन सिरीजमध्ये होते ते काढून आपण काय केलं फक्त एक सिंगल यूज केलं. सिंगल कोणतं CS यूज केलं. काय CS आणि हे काय आले दोन्ही कनेक्शन हा B पॉईंट असणार आहे. ठीक आहे, असं आता अगोदर असं होतं आपण असं करून दिलं. अजून याला आपल्याला काय करायचं आहे सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय करण्यासाठी आता अजून काय दिसतोय तुम्हाला एकतर दोन्हीमध्ये काय आहे आता जर पुढं जर बघितलं आपण तर हे दोन्ही पण काय आहे एकमेकांच्या सिरीजमध्ये आहे. म्हणजे जर वायर ही जे आपण क्रॉस दाखवलेला आहे तर आपण डायरेक्टली असं पण दाखवू शकतो ना. दोन्ही काय आहे सिरीजमध्ये. म्हणजे आता पुढं काय येणार स्टेटमेंट C3 अँड CP आर इन सिरीज आणि ते सिरीजमध्ये असेल तर त्यावेळेस दोघांचा इक्विव्हॅलंट किती असणार आहे. इक्विव्हॅलंटसाठी आपण इथे अगोदर झालेला आहे म्हणून CS-Q. ओके, CS- इक्वल्स टू सिरीजमध्ये घेत असताना आपण काय करतो दोघांचा रेसिप्रोकल घेत असतो. रेसिप्रोकल जर घेतलं तर 1/CS- इज इक्वल्स टू इथे कोणता आहे 1/C3 प्लस 1/CP. ओके, दोघांची व्हॅल्यू इथे पुट करायची. म्हणजे इथे C3ची व्हॅल्यू किती आहे C3 1 आहे म्हणजे 1/1 प्लस 1/CP. CP किती आपण फाइंड आउट केलेला आहे किती आहे 8 1/8.
म्हणजे आता इथे डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी आपण इथे काय करणार, इथे 8 आणावं लागणार, म्हणजे 8 + 1 डिवायडेड बाय 8. ओके, म्हणजे किती आला हा 9/8. आणि 1/CS डॅश आहे, CS डॅश, आणि CS लागत असेल आपल्याला तर काय करावं लागणार आहे, CS डॅश इज इक्वल्स टू हा 9/8 आहे, तर हे किती होऊन जाणार इथे 8/9. ओके, हा झालं, म्हणजे दोन्ही काढून टाकायचे. आता हे दोन्ही पण काय केलं आपण, तुम्ही अगोदर डायग्राम काढून घ्या, इथे मी लगेच पुसून टाकतोय. हे दोन्ही काढून टाकायचे आता. फॉर एक्झाम्पल हा काढून टाकायचं आणि इथे काय करायचं, फक्त जे CP आहे, CPच्या ऐवजी काय येणार आता CS डॅश. ठीक आहे, आता इथे दोन जर पाहिले आपण CS अँड CS डॅश, दोन्ही पण काय आहे इथे पॅरलल मध्ये आहे, आणि पॅरलल मध्ये असेल तर ते त्यावेळेस काय असणार आहे, CS and CS dash are in parallel. ओके, आणि पॅरलल मध्ये असेल, पॅरलल मध्ये असेल तर त्यावेळेस काय करतो आपण, दोघांची ॲडिशन करतो, म्हणजे याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स, त्याला आपण काय म्हणू, C इक्विव्हॅलंट म्हणू. काय C इक्विव्हॅलंट इज इक्वल्स टू किती काय येणार इथे CS + CS डॅश. ओके, CS किती आहे, CS आपण फाइंड आउट केलेला आहे 8/3, किती आहे 8/3 प्लस CS डॅश आपण फाइंड आउट केलं, किती आलं ते 8/9. ओके, पुढे याला सॉल्व करण्यासाठी याला जर पुढे सॉल्व केलं तर याचा डिनॉमिनेटर सेम करायचा. अगोदर सेम करण्यासाठी इथे 9 आणावं लागणार. 9 साठी काय करायचं, 3 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 24/9 प्लस इथे किती येणार 8/9. 24 + 8 दॅट इज 32 डिवायडेड बाय 8, सॉरी 32 डिवाइड बाय 9. हे झालं C इक्विव्हॅलंट. म्हणजे आता फायनल सर्किट काय राहिलं, फक्त इथे A पॉईंट असणार आहे, A पॉईंट घेऊ आपण, A ला काय कनेक्ट आहे, C कनेक्ट आहे इथे, आणि हे दोन्ही काढून आपल्याला काय करायचं, फक्त एक सिंगल घ्यायचं, इथे C आहे आणि याच्या ऐवजी काय घ्यायचं, C इक्विव्हॅलंट घ्यायचं. ठीक आहे, आणि इथे B पॉईंट असणार आहे. ओके, आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, C फाइंड आउट करायचं आहे. पण याच्यामध्ये दिलेलं काय आहे, A आणि B मध्ये इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स किती आहे 1 मायक्रोफॅरेड. म्हणजे जर आपण दोन्ही कसे सिरीजमध्ये, दोन्ही जर सिरीजमध्ये असताना आपण त्याला कंबाईन केलं, म्हणजे कसं 1/C + 1/C इक्विव्हॅलंट इज इक्वल्स टू किती येणार आहे, ते 1 येणार. दिलेलं आहे ना इथे, दोघांमधलं जे कॅपॅसिटन्स आहे A आणि B मध्ये ते किती आहे 1 मायक्रोफॅरेड. जर दोन्ही आपण कंबाईन केले तर आपल्याला किती मिळणार आहे, ते 1. ओके, तर इथे आपल्याला हे C फाइंड आउट करायचं आहे. C इक्विव्हॅलंट माहित आहे म्हणून काय करायचं, तिकडे घेऊन जायचं. 1/C विल बी इक्वल्स टू 1 - 1/C इक्विव्हॅलंट. C इक्विव्हॅलंट त्याच्यामध्ये C इक्विव्हॅलंटची व्हॅल्यू पुट करायची. C इक्विव्हॅलंट किती आहे 32/9. हा किती होणार मग 1/C विल बी इक्वल्स टू इथे 1 - 9/32, म्हणजे डिनॉमिनेटर सेम केलं तर किती येणार 32 - 9 दॅट इज 23/32. ओके, C इज इक्वल्स टू देअरफॉर C इज इक्वल्स टू 32/23. ओके, हे झालं त्याचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स. आणि याला जर आपण सॉल्व केलं, ठीक आहे, लॉग टेबलचा यूज करा आणि त्याच्यावरून सॉल्व करून घ्या. इथे डायरेक्टली मी लिहितो किती येतो याचा आन्सर, that will be equals to 1.39 मायक्रोफॅरेड. ओके, ही त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे इथे जे आपण कॅपॅसिटर यूज करणार आहे C, याची व्हॅल्यू किती असणार आहे 1.39. असं करत करत सिरीज कॉम्बिनेशन आणि पॅरलल कॉम्बिनेशन हे जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही त्याला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं ते पण करू शकतात. आणि एखादा कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू दिलेली नसेल तर ती कशी फाइंड आउट करायची, त्यासाठी पण तुम्हाला काय लागणार आहे सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन. आवर नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 इज ऑल्सो रिलेटेड टू द सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स. ओके, आता याच्यामध्ये याला क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, अ नेटवर्क ऑफ 4 कॅपॅसिटर्स 5 मायक्रोफॅरेड ईच आर कनेक्टेड टू 240 वोल्ट सप्लाय ॲज शोन इन फिगर. आता इथे डायग्राम दिलेले एक सर्किट आहे. सर्किटमध्ये काय केलेलं आहे 4 कॅपॅसिटर्स जोडलेले, त्याचं सगळ्यांचं जे कॅपॅसिटन्स आहे ते किती आहे 5 मायक्रोफॅरेड. ओके,
डिटरमाइन इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स ऑफ द नेटवर्क. याचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स म्हणजे हे सगळे चारही काढून टाकायचे, फक्त एक यूज करायचं. ते एकची व्हॅल्यू काय असणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, द चार्ज ऑन इच कॅपॅसिटर म्हणजे जेवढे पण कॅपॅसिटर्स आहे त्याच्यामध्ये चार्ज किती प्रेझेंट आहे तर ते आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, तर त्याच्यासाठी अगोदर आपण त्याचा फर्स्ट क्वेश्चन घेऊ, इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स ऑफ द नेटवर्क. तर याला इक्विव्हॅलंट घेण्यासाठी अगोदर आपण याला नाव देऊ. म्हणजे ते C1, हा C2, हा C3, हा C4 असे 4 कॅपॅसिटर्स आहे. आता याचा इक्विव्हॅलंट सर्किट कसं बनवता येईल आपल्याला, सुरुवात कुठून करायची, तर त्यासाठी आपण जर वरचे जर तिन्ही बघितले तर हे कसे आहे, सिरीजमध्ये कंबाईन आहे. म्हणजे तिन्ही काय करू शकतो आपण, सिरीजमध्ये घेऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे असणारे C1, इथे असणारे यालाच कंबाईन C2, यालाच पुढे असणारे C3, असे 3 कॅपॅसिटर्स आले. ओके, सिरीजमध्ये. त्याच्यानंतर हे जे 4 नंबरचं आहे ते कसं आहे, पॅरललमध्ये, म्हणून यालाच काय करायचं, पॅरललमध्ये C4 कंबाईन करायचं, असं C4. आता थोडं क्लिअर झालं असेल का सिरीजमध्ये कोणतं आहे आणि पॅरललमध्ये कोणतं आहे. आणि याला काय करायचं आहे, 240 व्होल्ट सप्लाय द्यायचा आहे. आणि याला काय करायचं आहे, एक्सटर्नली 240 व्होल्ट सप्लाय प्रोव्हाइड करायचं. ओके, पोटेन्शियल डिफरन्स. तर याला आता सिंपल झाला. आता याच्यावरून काय, इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स जर घ्यायचा असेल आपल्याला तर हे सगळे कॅपॅसिटर काढून टाकायचे. तर वरचे जर सगळे काढून टाकले, एक यूज करायचं आहे. तर कॉम्बिनेशन कसं आहे ते सिरीज कॉम्बिनेशन आहे. सिरीज कॉम्बिनेशन असेल तर त्याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती असणार आहे, 1/CS विल बी इक्वल्स टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3. ओके, हे झालं त्याचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट केली तर सगळ्यांची व्हॅल्यू किती आहे, 555. इथे पण 5 मायक्रोफॅरेड, 5 मायक्रोफॅरेड आणि 5 मायक्रोफॅरेड. म्हणजे 1/5 प्लस 1/5 प्लस 1/5. ओके, म्हणजे किती होणार आहे, 3/5 1/CS झालं. आणि जर आपल्याला CS जर लागत असेल फक्त, CS विल बी इक्वल्स टू 5/3. 5/3 मीन्स वॉट, 1.666 म्हणजे 7 करू आपण लास्टमध्ये. आणि कशामध्ये असणार आहे, मायक्रोफॅरेडमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, हे तिन्ही झालं, तिघांचं झालं इथे. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे आपण, हे जे असणार आहे C4 हे पण काय आहे, सिरीजमध्ये कंबाईन आहे. सॉरी, आता हे इक्विव्हॅलंट हे जे असणार आहे याचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटर जर यूज केला आपण तर म्हणजे कसं येणार, सर्किट कसं दिसेल. आता इथे तिघांच्या ऐवजी काय असणार आहे, फक्त CS असणार आहे. आणि यालाच पॅरललमध्ये काय असणार आहे, इथे C4 असणार आहे. आणि हे कशाला कनेक्ट असणार आहे, एक्सटर्नल व्होल्टेज सप्लायला कनेक्ट असणार आहे 240 व्होल्टला. ओके, आता सर्किट असं तयार झालं. ठीक आहे. पण आपल्याला फक्त एकच यूज करायचं आहे. म्हणून काय करायचं, आता 2 कॅपॅसिटर सिरीज पॅरललमध्ये आहे. पॅरललमध्ये असेल त्याचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स कसं असणार आहे, CS and C4 आर इन पॅरलल. आणि जर ते पॅरललमध्ये असेल तर त्यावेळेस काय करतो आपण, दोघांची ॲडिशन C इक्विव्हॅलंट. ओके, फायनल ते किती असणार आहे, CS प्लस C4. ओके, CS किती आहे, CS आपण फाइंड आउट केलं 1.667 प्लस C4 व्हॅल्यू किती आहे, C4ची 5 मायक्रोफॅरेड. 5 प्लस 1 दॅट इज 6.667 मायक्रोफॅरेड. हे असणार त्याचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स. फर्स्ट आन्सर किती आला, 6.667 मायक्रोफॅरेड. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिलेलं आहे, द चार्ज ऑन इच कॅपॅसिटर. जर आपल्याला चार्ज फाइंड आउट करायचा असेल इच कॅपॅसिटरवर तर इथे जर आपण सिरीज कॉम्बिनेशन आणि पॅरलल कॉम्बिनेशनची थेरी बघितली तर त्या थेरीमध्ये चांगलं लक्ष दिलं असेल तर तुम्हाला इझिली इथे फाइंड आउट करता येईल. म्हणजे ज्यावेळेस आपण असे कॉम्बिनेशन करत असतो तर त्यावेळेस जर सिरीज कॉम्बिनेशन असेल तर व्होल्टेज डिवाइड होऊन जातो. जर इथे 240 व्होल्ट असेल तर सिरीज कॉम्बिनेशनमध्ये ते डिवाइड होऊन जाणार. म्हणजे कसं, आता इथे V1 व्होल्ट येणार, इथे V2 असणार आहे, इथे V3 येणार. ओके, म्हणजे जर आपल्याला C1चे अक्रॉस चार्ज जर फाइंड आउट करायचा असेल तर चार्जसाठी फॉर्म्युला कोणता घेणार, सेकंडसाठी आपण सेकंड स्टार्ट करतो. इथून कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला C इक्वल्स टू Q/V. ओके, याच्यावरून चार्ज किती मिळत असतो, Q इज इक्वल्स टू C × V. बरोबर.
तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला प्रत्येकसाठी म्हणजे Q1 काय असणार आहे, चार्ज ऑन कॅपॅसिटर C1, Q2 काय असणार आहे, चार्ज ऑन कॅपॅसिटर C2 आणि Q3 काय असणार आहे, चार्ज ऑन कॅपॅसिटर C3. म्हणजे Q1 जर फाइंड आउट करायचं असेल तर इथे C1 इंटू V1 करावं लागणार आहे. ओके, C1 किती आहे इथे 5 मायक्रोफॅरेड इंटू V1 व्होल्टेज किती असणार आहे. आता याच्या अक्रॉस जर व्होल्टेज घ्यायचा असेल तर इथे तिघांचं कॉम्बिनेशन केल्यानंतर इथं मी याला साईडला इथेच करून घेतो. इथे जर मी बघितलं तर इथे व्होल्टेज टोटल वोल्ट किती आहे, V1 प्लस V2 प्लस V3 तिघांना जर कंबाईन केलं तर आपल्याला परत काय मिळणार आहे, 240 वोल्ट. ही किती असणार आहे, 240 वोल्ट. ओके, आणि तीन जर बघितले आपण तर तिघांचं काय आहे, कॅपॅसिटन्स इथे इक्वल आहे. म्हणजे तीन काय असणार आहे, 240 डिवाइड बाय 3 असणार आहे. म्हणजे एकाची व्हॅल्यू V1 जर आपल्याला लागत असेल तर त्यासाठी काय करावं लागणार आहे, 240 डिवायडेड बाय 3 करावं लागणार आहे. म्हणजे किती आलं, 80. म्हणजे प्रत्येक कॅपॅसिटरचे अलॉंग व्होल्टेज किती आहे, 80 वोल्ट. दॅट इज 5 इंटू 80. हे किती असणार आहे, 400. इथे 5/80 येईल, पण इथे 5 मायक्रोफॅरेड आहे. 5 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटन्स किती आहे, 5 मायक्रोफॅरेड. म्हणजे किती येणार इथे, 10⁻⁻6 येणार. बरोबर ना, मायक्रोफॅरेड आहे म्हणून तेवढं राहिलं होतं. इंटू व्होल्टेज किती आहे, 80. दॅट इज किती आला, 400 इंटू 10⁻⁻6. हे काय असणार आहे, त्याच्यावर चार्ज असणार आहे कुलोममध्ये. जर आपण याला पुढे जर डेसिमल वगैरे शिफ्ट करायचं असलं तर करू शकता तुम्ही. म्हणजे 4 इंटू 10⁻⁻4 येईल इथे फक्त. ठीक आहे, हे झालं Q1. म्हणजे Q1 इज इक्वल्स टू Q2 इज इक्वल्स टू Q3. तिघांचं किती असणार आहे, याच्या अलॉंग जो असणार आहे जे चार्ज असणार आहे ते किती असणार आहे, 4 इंटू 10⁻⁻4 कुलम एवढं चार्ज असणार आहे. ओके, हे झालं 3 कॅपॅसिटरसाठी. त्याच्यानंतर चौथे कॅपॅसिटरसाठी C4साठी C4चे अक्रॉस चार्ज किती असणार आहे, त्यासाठी फॉर्म्युला सेम, Q4 इज इक्वल्स टू C4 इंटू V4. ओके, C4 इथे किती आहे, 5 मायक्रोफॅरेड. दॅट इज 5 इंटू 10⁻⁻6 इंटू व्होल्टेज किती आहे. आता इथे डिवाइड होणार कधी नाही, ॲज इट इज जाणार आहे. म्हणजे किती, 240. ओके, इथे किती येणार आहे, इथे येणार 1200 इंटू 10⁻⁻6. म्हणजे किती आलं, 1.2 इंटू 10⁻⁻3 कुलोम. एवढं चार्ज काय असणार आहे, C4चे अक्रॉस असणार आहे. ठीक आहे, तर हे झालं त्याचं सोल्युशन. सिम्पल आहे, याला फक्त स्टेप बाय स्टेप फॉलो करायची. तर आजच्या लेक्चरसाठी पुढे अजून आपल्याला एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर त्याचे न्यूमेरिकल्स घ्यायचे आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन कसे करायचे आहे ते इथे इम्पॉर्टंट आहे. ते जर समजलं असेल तर तुम्हाला पुढे इझी जाईल. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरसाठी एवढेच न्यूमेरिकल आपण सॉल्व करू, बाकीच आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. ठीक आहे, थँक्यू सो मच.